करता आणि करविता आदिनाथ तू रक्षण करता पदनतासी तारण्यास तू पुण्यभूमी शेगावी आला गुरुदया घन माय बाप तू माऊली तूच तू सुख करता गणगणात बोते गणगणात बोते समर्पणाने शरण जाता तूच तारिसी गजानना दुःख क्लेश दारिद्र्य चिंता तूच निवारी गजानना पदोपदी येते ती प्रचिती कृपा सिंधु श्री गजानना परब्रह्म ब्रह्मांड नायक योगीराज श्री गजानना शरण तुझला शेगावीच्या संत शिरोमणी गजानना गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. चार पाच फुट शिकवतात ते करू देन त्याने वाटतं बिस्किट आणि पोहे खाऊ घालते. मुलांना शिकवणं, नवीन पिढी तयार करणं आणि त्याला सुशिक्षित संस्कारित करणं माझ्या काम आहे. आणि गुरुकृपेनं ते मी करून राहील. गण गण गणात बोते. घ्या 4 घास जेवून घ्या. जेवीन ना मी घरी. सुनबाई तुम्हाला 4 घास सुखानं खाऊन देत नाही हे माहित आहे ना मला. मामांजी तुम्ही आता एक काम करा, हमेशासाठी शेगावले निघून जा. गण गण गणात बोते. बोला काय काम होतं. त्यांच्या नावाने पार्सल आलाय. बाबाच्या नावाचा चेक आला 40 लाख रुपयाचा. शब्द बराबर धन नहीं जो कोई जाने बोल हीरा तो दामो मिले शब्द मोल न तोल कबीरा शब्द मोल न तोल. गण गण गणात बोते. परमपिता परमात्म्यानं निर्माण केलेल्या या अलौकिक सृष्टीत पशु पक्षी जीव जंतूपेक्षा मनुष्य प्राणी हा जास्त श्रेष्ठ आहे. कारण का माणसाली बुद्धी दिलेली आहे, मन आहे, हसण्या रडण्याचं वरदान आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसाली बोलता येते. सुख दुःख आनंद व्यथा शब्दातून व्यक्त करता येते. म्हणून मनातल्या भावना बोलून दाखवणारं तोंड, बोलले जाणारे शब्द याले अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. प्रेमळ मृदू मधुरवाणी जशी बोलता येते का नाही, तसेच घायाळ करणारे जखमा करून रक्तबंबाळ करणारे शब्द बी बोलता येते. माणसाजवळ असलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याच्या मुखातून निघालेले मधुर शब्द राजे हो. आणि त्याच वेळी आयुष्य बर्बाद करणारे, क्षणात नाती संबंध तोडणारे काटेरी शब्द, तर ब्रह्मांडावर तर मायेची फुंकर घालणारे पण गोड मधुर शब्द. राजे हो, शब्द जपून वापरा. मधुर गोड शब्दाचं धन ज्याच्या जवळ राहते तो परम सुखी राहते राजे हो. हिरे माणिक पाचू पैशानं विकत घेता येते, पण तोंडातून निघालेल्या वाईट शब्दानं आयुष्याची माती होते. मधुर वाणी हेच ऐश्वर्य, हीच संपत्ती. शब्द अनमोल राहते राजे हो. गण गण गणात बोते. ते राऊत डोंगरे पाटील मास्तर पा 10 एकर शेती आहे त्याची. बंगला हाय, कार हाय. सासरे बुवा जवळ काय आहे? 5-6 हजारात का होते आजकाल? बरं मामांजीचं जेवण खावण, दवा दारू, त्यांचा कपडा लत्ता समजा आम्हालाच पाहा लागते ना. मामांजी तुम्ही आता एक काम करा, हमेशासाठी शेगावले निघून जा आणि दिवस रात्र गणगण गणगण करत राहा. गण गण गणात बोते. 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 गण गण गणात बोते.
गण गण गणात भूते. महाराज गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. उठ लेकरा उठ. विद्यासागर, तुझ्या डोळ्यातून गंगा जमुना कायले वाहून राहिल्या. पुण्यात्मा आहेस तू. तुमच्या चरणाची धुळायची महाराज मी. काडीचं मोल नाही मले. शून्य आहे मी, शून्य. शून्यातूनच विश्वाची निर्मिती झाली ना राजे हो. गण गण गणात भूते. तुझी श्रद्धा, सदाचरण, आदर्श वागणूक तुला आमच्यापर्यंत घेऊन आली लेकरा. निस्वार्थ आयुष्य जगला तू. कसं आहे ना लेकरा, शिष्य गुरुच्या शोधात राहते, पण उत्तम शिष्योत्तमाच्या शोधात गुरु फिरत राहते. गण गण गणात भूते. आई गुरु माऊली. विद्यासागर, तू शिक्षकाचा पेशा मोठ्या समर्पणानं सांभाळला. शेकडो विद्यार्थी तयार केले. खऱ्या अर्थानं समाजाचा पाया उभारण्याचं, नवीन पिढी घडवण्याचं काम शिक्षक करते. आणि ते तू केलेले करा. गण गण गणात भूते. तुम्ही करवून घेतलं गुरु माऊली. तुम्ही साक्षात शिवशंकर. तुमच्या कृपेनं पांगळा पर्वत चढण, मुका बोलत, तुमच्या कृपा छत्रछायाखाली राहिलो. तुम्ही बुद्धी दिली ते केलं. धन्य झालो जी गुरु माऊली, धन्य झालो. गण गण गणात भूते. खऱ्या अर्थानं चंदू मुकुंद, हरी पाटील, पितांबर सारखा एकनिष्ठ भक्त आहेस तू आमचा. बोलले करा, काय हवे तुले? श्री गजानन, जय गजानन. तुम्ही सर्वच दिलं, सुखी आहे. तुझी सून अनदा लय वाईट वागते, तुझ्याशी वाईट बोलते. शेगावले जा म्हणते ना. नाही, गुन्ही आहे माई सून. लेखच आहे ना माईवाली. सुनबाई खरं बोलली महाराज. तुमच्या चरणी ठाव द्या मले, बाकी काही नको. दया करा महाराज, दया करा. गण गण गणात भूते. महाराज, तुमच्या चरणाजवळ राहा वाटते मले. तथास्तु. ये मग शेगावले. गण गण गणात भूते. श्री गजानन, जय गजानन. बापरे, 40 लाखाचा चेक. हो ना, कमालच झाली. पण पाठवणारा आहे तरी कोण? लाल्या लिहिलाय. लाल्या उर्फ वसंत मोडक. हो का? ओळखतो ना मी त्याने. तुला आठवत नाही का? शेजारच्या गावचा मोडक गुरुजींचा मुलगा लय बदमाश होता ना. लय इल्या होत्या त्यात. मोडक गुरुजींनी घरातून हाकलून दिलं होतं ना. 10-11 वर्षांचाच होता ना वसंत तेव्हा. तुझ्या बाबांनी, मास्तरांनी त्याने आपल्या जवळ ठेवला होता. 10वी-12वी शिकवलं. घोड्या काढणारा वसंता मास्तरांच्या शिस्तीत स्कॉलर झाला ना. पुढे इंजिनियर होऊन अमेरिकेला गेला. वसंताला जाऊन 15 वर्ष तरी झाले असतील ना. हा 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 हा, आता आलं लक्षात नाही. चेक सोबत पत्र बी आलं असेल ना. हो आहे ना. वाचू का? आता हितच काय वाचता. माझी मामाजी शोधा. हाता पाया पडून दे, घरी आणा. काय लिहा ना. एक शब्द धड बोलते का तू? घालून पाडून बोलतो नुसतं. तूच जा म्हणून सांगितलं ना बाबाले. हे खरंय बा. अनागा वहिनी लय वाईट बोलते ना. तुम्ही काही मदत पडून राहिले. तुम्हाला लयच त्रास होऊन राहिला. आता होणार नाही का?
मास्तरांनी शिकवले ना आम्हाला. आदर्श शिक्षक आणि आदर्श माणूस आहे विद्यासागर जोशी. आता आमच्या गुरुने काही बाई बोला तर कसं ऐकून घ्यावं आम्ही. गण गण गणात बोते. अशीच आहे ना हे, फाड फाड बोलते नुसती. हो ना, ते अंगाच बोलली होती बाबाले, शेगावले जा त्या अन्नछत्रात जेवा म्हणून. अहो असं बोलून शोभते कायले. चूक झाली माईवाली. मामांजीच्या पायावर डोसकट घेऊन त्याने माफी मागली, पण त्याने परत आला. परत आणा कायले. बाबाले 40 लाख रुपये भेटले म्हणून. तुले काय ते रो हाऊस घ्यायचा आहे का ते बंगला घ्यायचा आहे म्हणून. आणि तुले काय एकदा तो बंगला भेटला आणि मग तू नियत फिरली तर मग हा. बंद झाला आता. माई चूक समजली मला, वाईट वागले द्या. चला आता मामांजीला शोधा लागते. मी हातापाया पडून त्याला परत घरी राहते. चला का चला की शोभू. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात. मामांजी, मामांजी. सुनबाई काय करू नये. मामांजी मला क्षमा करा, मी लय चुकीची वागले. गण गण गणात बोते. शेगाव निघून जा म्हणजे तुम्हाला. वाईट कायले बोलली. खरं बोलली ना सुनबाई. लय वाईट वागले जी म्या. नाही सुनबाई, आता या वयात मला गुरुचरणी जायलाच पाहिजे ना. क्षमा कायले मागतं. मामांजी आधी आता घराकडे चाला. नाही सुनबाई, आता माया घर शेगाव. बाबा रागावून काली जाता. राग आहेच नाही ना माया मनात. मास्तर ऐका ना लेकराचं. तो आपला लाल्या होता का नाही, वसंत मोडक. वसंत मोडक लय हुशार होता तो. चिकाटीनं शिकला. तुम्ही त्याला स्वतःच्या घरात ठेवलं, शिकवलं. म्या काही नाही केलं केशव. गजानन महाराजना जसं सांगितलं तसं म्या केलं. पण बाबा वसंताचं पत्र आलं ना अमेरिकेहून. आणि तुम्हाला चेक पाठवलाय 40 लाखाचा. हो. बाबा ठीक आहे. केशव पत्र वाच गा हे. परमपूज्य ऋषितुल्य आदरणीय श्री विद्यासागरजी सरांना साष्टांग दंडवत. मास्तर, बालपणीच मी वाया गेलो असतो. आईच्या मायेनी तुम्ही माझा सांभाळ केला, पित्याच्या मायेनं जपलं, गुरु बनवून माझं आयुष्य सन्मार्गी लावलं. आज मी अमेरिकेत मोठ्या पदावर काम करतो आहे. मान सन्मानासोबत ऐश्वर्य पण लाभलं. ही तुमची कृपा. तुम्ही संस्कार केलेत म्हणून मी घडलो आणि तुमची शिकवण, तुमचे संस्कार मी विसरणार नाही. मी अजन्म तुमचा ऋणी राहीन. मास्तर गुरुदक्षिणा पाठवत आहे, कृपया स्वीकार करा. तुमचा शिष्य वसंत मोडक. पहा कसा गुणी शिष्य आहे माझा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मामाजी आता स्वतःचा बंगला घ्या. 20 लाखातच भेटते ना. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सुनबाई, वसंतानं गुरुदक्षिणा पाठवली आहे. याचा उपयोग जनकल्याणासाठी व्हायला पाहिजे, स्वतःसाठी नाही. अगं गुरुदक्षिणा आहे नाही
माया गुरु माऊली गजानन महाराज आले अर्पण करीन मी. अन्नछत्र, धर्मशाळा, गोशाळा, वेधशाळा, गरजू विद्यार्थी, आजारी वृद्ध, वृद्धाश्रमाले अर्पण करीन. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते. बाबा कुठे निघाली? शेगावले. आता शेवटच्या श्वासापर्यंत गजानन महाराजाच्या चरणापाशीच राहील. सुखान संसार करा. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते. गण गण गणात भूते. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते. गण गण गणात भूते. विद्यासागर, तू हा अभिमान वाटते लेकरा. तू आमचा खरा भक्त शोभते ना. वेधशाळा, वृद्धाश्रम, अपंगांना मदत करा राजो. माणुसकी जपा, मोक्ष नक्की भेटत. चाल शेगावले. गण गण गणात भूते. या तुमच्यासाठी गिफ्ट. गिफ्ट कोण दिलं एवढं महागडं? खरं खरं सांग मला. भाऊसाहेब महाजन आले होते, त्याने दिलं. अगं भेट नाही, मला बैमानी करायला रिश्वत दिली आहे भाऊसाहेब महाजनांना. मंगेश भाऊ, रागात दिसून राहिले ना तुम्ही. लई डोकसं तापलाय माया. शांतपणे घ्या ना. परमपिता परमेश्वर त्याला बराबर शिक्षा देते.